धुळे तालुक्यातील बाबरे गावात रस्त्याच्या कामातील कथित निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। अंचाळा कुंजर रस्त्याच्या कामादरम्यान नैसर्गिक नाला बुजवल्याने पावसाचे पाणी थेट शेतात घुसून सुमारे 1.5 एकर शेती उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे। मुसळधार पावसानंतर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने शेतकरी किसन भिका राजपूत यांच्या शेतातील सुपीक माती वाहून गेली असून 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा आहे। महसूल प्रशासनाने अद्याप पंचनामा न केल्याने संताप व्यक्त होत असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई व नुकसान भरपाईची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे। जुलै 2026 रोजी बाबरे व परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला। त्या पावसामध्ये मागच्याच वर्षी अंचाळे ते कुंजर या रस्त्याचे काम नाल्यामधून झालेले आहे। तर नाल्यातून तो रस्ता टाकल्यामुळे नाल्याच्या आजूबाजूचे जे शेतकरी होते त्यातील एक बाधित शेतकरी म्हणून बाबरे येथील रहिवासी किसन भिका राजपूत यांच्या शेतामध्ये नाल्याचे पाणी नाल्यामध्ये मावत नसल्याने शेतामध्ये ते पाणी शिरले आणि त्यांची जवळपास 1 ते 1.5 एकर जमीन ही पूर्ण माती वाहून गेलेली आहे। पूर्णपणे पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे, परंतु त्या शेतातील माती पूर्णपणे निघून खडक मोकळा झालेला आहे। तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला जो रस्ता अंचाळे ते कुंजर हा रस्ता ज्या कॉन्ट्रॅक्टरने कंप्लीट केला त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला असता तो सांगतो मी मुंबईला आहे, पुण्याला आहे असे उडवाउडवीचे उत्तर देत आहेत आणि शेतकरी ते हवालदिल होत असताना देखील त्यांच्याकडून पाहिजे तसे समाधानकारक उत्तर मिळत नाही। आतापर्यंत जवळपास 15 ते 20 तास उलटून गेल्यानंतर शासन स्तरावरून देखील या गोष्टीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आणि ज्या कंपनीने ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा रस्ता तयार केला त्याने देखील इथे येऊन भेट दिलेली नाही। संबंधित शेतकऱ्याचं किमान 3 ते 4 लाख रुपयाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कॉन्ट्रॅक्टरने यावर किमान त्यांच्या माणसांना तरी पाठवून झालेल्या नुकसानीचं पाहणी करावे आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला देण्यासाठी त्यांनी पुढे यायचं आहे अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे। NTV न्यूज मराठी, धुळे।